काही प्रतिष्ठित भांडवलदार मंडळी संस्थेवर आरोप करतात। त्यांनी स्वतःच्या शैक्षणिक संस्था काढलेल्या आहेत आणि त्या संस्थेमध्ये विद्यार्थी वाढण्यासाठी, या संस्थेला बदनाम करण्यासाठी वेगवेगळे मुद्दे ते पुढे आणत आहेत आणि त्या मुद्द्यांमुळे या संस्थेला बदनाम करायचं आणि आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी कसे वाढतील हा प्रयत्न स्वतः ते करत आहेत। त्याच्यामुळे गावकऱ्यांना मी आवाहन करेल की अशा लोकांना सावधान राहावं आणि हे स्वतः तपासल्याशिवाय त्याच्यावर बोलू नये आणि त्याच्यावर चर्चा न करता जर आरोप खोटा असेल तर तुम्ही स्वतःच त्यांना जाब विचारावा की तुमच्या शाळेसाठी तुम्ही असं करतायत का। ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना कसं देता येतं ते बघावं ही मी विनंती करेन। त्याचबरोबर संस्थेच्या इतिहासात 30 लाख रुपये संस्थेचे जमा होते। संस्था जेव्हा ताब्यात घेतली तेही वेगवेगळ्या खात्यांमध्ये होते, परंतु आज संस्थेचे जवळपास 1.5 कोटी रुपये शिल्लक आहेत। देणगी रूपात आपण 30 लाख रुपये घेतलेले आहेत बांधकामाच्या नावाला, बाकीचे सगळे आपल्या सार्वजनिक व्यवहारातून जमा केलेले पैसे आहेत आणि या पैशामध्ये विद्यार्थ्यांकडून आपण जी फी रूपाने जमा करतो पैसे ते देणगी रूपाने आपण पावती फाडतो। हे मागच्या काळात जो रेट होता, मागच्या संचालकांच्या काळात जो रेट होता त्याच्यापेक्षा 50-100 रुपयाने कमी रेट लावून आपण पैसे विद्यार्थ्यांकडे, त्याच्यामुळे तरी सुद्धा ते लोकांमध्ये गैरसमज करतात की हे फी वाढवतायत, फी घेतायत, असं करतायत, तसं करतायत आणि स्वतः 2 पालक जे आरोप करणारे त्यांच्या घरातले 2 पालक नोकरीला आहेत, 2 लाख रुपये पगार घेत आहेत आणि स्वतःच्या पोराचे 5,000 रुपये फी, ऍडमिशन फी देण्याच्या मानसिकता नसते। 3,000 सुद्धा द्यायला तयार राहत नाही। काही लोकांना असे आरोप केले की 15 ते 20 हजारापर्यंत पैसे घेतले गेले मागच्या काळात घेतलेले। आमच्या काळामध्ये जे व्यक्तीने पैसे घेतले, जे दिले 6,000च्या वरती 1 रुपया कोणाचा घेतलेला नाही, ग्रँटेडचे 3,000च्या वरती कोणाचे घेतलेले नाही आणि त्या व्यक्तीने समजा तुमचा विद्यार्थी असेल तर त्या व्यक्तीच्या नावाने पावती आपण दिलेली। आरोप का करतात? कारण जाहीरनाम्यामध्ये तसे तुम्ही जाहीर केलेलं होतं म्हणून। काय जाहीरनाम्यामध्ये आम्ही सगळे व्यवहार चेक नाही करू हे जाहीर केलेले आहे, त्याचप्रमाणे आम्ही करतोय आणि जाहीरनाम्यामध्ये फी घेणार नाही किंवा डोनेशन देणगी घेणार नाही हे कुठेही दिलेलं नाही। व्हिडिओ आहे त्याचा आहे, तुम्ही नाकारू शकत नाही। आहे ना व्हिडिओ आहे ना, नाही मग तुम्ही त्याचा पर्याय मार्ग काहीतरी सांगू शकता, पण असं नाही की तुम्ही बोललेच नाही असं नाही। आम्ही सगळे आम्ही बोललेले शब्द 100% पाळतो। देणगी जी मागच्या वर्षी घेत होते त्याच्यापेक्षा कमी घेतोय हे मी तुम्हाला सांगितलंय आणि ऐच्छिक स्वरूपात आहे। जर एखादा विद्यार्थी खरंच गरीब असेल तर त्याला आम्ही फी माफी सुद्धा देतो। त्याच्यामुळे त्या बाबतीत काही म्हणणं नाही। राहिला विषय आमच्यावर जेवढ्या केसेस आहेत, पहिल्यांदा तुम्हाला सांगतो चॅरिटीकडे आपण अर्ज दाखल केला होता धर्मदायित्वाकडे, ती केस दाखल झाली। त्यांनी केस टाकल्यामुळे मी पहिल्यांदा बाईटमध्ये सांगितलंय की मी वकील नंतर लावला 6 महिन्यानंतर, त्यांनी वकील लावल्यामुळे आम्हाला वकील लावावा लागला। त्याचबरोबर नाशिकच्या चॅरिटीकडे आणि धर्मदायित्वाकडे दोघांकडे केसेस दाखल केल्या, त्या केसेस लावलेल्या आहे। औरंगाबादला केसेस हायकोर्टात टाकलेले आहे। या सगळ्या केसेस मागच्या बॉडीने आमच्यावर तो पण आरोप आहे संचालक मंडळावर की त्या केसेसचा वकिलाचा खर्च केला जातो। आता जर केसेस तुम्ही टाकल्या, आम्ही जर वकीलने लावला तर तुम्हाला ती रान मोकळं सोडायचं का? मग आम्हाला संस्थेच्या खर्चातून वकील लावावाच लागतो आणि वकील लावल्यानंतर तारखेला गेल्यानंतर नाशिकला आणि औरंगाबादला जायला जे पैसे लागतात हे ते पण मान्य करतात की व्यवहार चेकने केलेले आहे। चेकने जर पैसे दिलेले समोरच्याला तर ते तर आम्ही लिगलीच देतो ना। त्याच्यामुळे हे आरोप करणे चुकीचे आणि मी हे सगळे लोकांचे आरोप नाकारतोय। आम्हाला फक्त गुणवत्ता विकासासाठी काम करायचं आहे आणि गुणवत्ता कशी वाढेल
विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल आणि गोरगरिबाचे विद्यार्थी कसे शिकतील शाळेमध्ये. इंग्लिश मीडियम तर कोणीही काढेल, त्या काढलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी शिकवण्यासाठी भरमसाठ फी पण तुम्ही वसूल कराल. इथे सरकारने आपल्याला मान्य केलेली शाळा बुडायला नको. विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्याला फुकटमध्ये शिकता आलं पाहिजे, शिक्षण घेता आलं पाहिजे आणि ते शिक्षण असं दर्जेदार पाहिजे की त्या विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये चांगलं टिकून आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे घालवण्यासाठी व्यवसाय किंवा नोकरी चांगल्या प्रकारे उभी करता आली पाहिजे, मिळवता आली पाहिजे, याच्यावर भर आहे. भविष्यामध्ये आमचं टार्गेट जे होतं ते टार्गेट आम्हाला काम करण्यापासून असे वेगवेगळे आरोप करून प्रत्यारोप करून मागे खेचलं जात आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे हे जे आरोप आहे हे आरोप आम्ही सगळे नाकारतोय. भविष्यामध्ये आम्हाला ही जर बिल्डिंग उभी राहिली तर पुढे संपूर्ण शाळेला कंपाऊंड करायचंय. कंपाऊंड करून त्या शाळेमध्ये ट्रॅक तयार करायचा आहे ज्यावर विद्यार्थी धावतील. आणि जे आपण बघतो आर्मीमध्ये पोलीस भरतीसाठी जे विद्यार्थी फुकटमध्ये नोकरीला लागतात त्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल उपलब्ध करून द्यायचं, ज्याच्यातून त्या विद्यार्थ्यांना त्या स्पर्धा परीक्षेची तयारी, त्यांच्या शरीराची कसरत करून, निर्मिती करून पोलीस भरतीमध्ये, आर्मीमध्ये, SRP जिथे जिथे त्यांना शक्य होईल तिथे तिथे त्यांना नोकरीसाठी संधी उपलब्ध करून देता येईल. त्याबरोबर MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचे सुद्धा क्लासेस या ठिकाणी चालू करायचं. भविष्यात जर चांगलं काम करता आलं आणि करू दिलं तर एक आम्ही करणार आहोत. अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, त्याचा उल्लेख कोणीही करत नाही. आता या 6 वर्षाच्या काळामध्ये मागच्या बॉडीच्या बांधकामाची एक वीट सुद्धा ठेवलेली नाही. कोणत्याच ठिकाणी बांधकाम केलेलं नाही, दुरुस्ती केलेली नाही. आम्ही आल्यानंतर प्राथमिक शाळेची बिल्डिंग गळत होती, पत्रे सडलेले होते, ते पत्रे बदलवले. प्राथमिक शाळेच्या वरच्या बाजूला पाणी गळतं तर त्या ठिकाणी वॉटरप्रूफिंगची सिस्टीम राबवली, त्या ठिकाणी वॉटरप्रूफिंग केलं. त्याच्यानंतर संपूर्ण शाळेमध्ये जो फळे तुटलेले होते सिमेंटचे ते सगळे फळे दुरुस्त केले, मुताऱ्या दुरुस्त केल्या, संडास दुरुस्त केले. त्याच्यानंतर काही त्यातले जर या ठिकाणी 100 आहेत बनवलेले तर त्यातले 2-4 जे ते दुरुस्त न होण्यासारखे ते आम्ही दुरुस्त केलेले नाहीत. त्यांचाच फोटो काढून दाखवायचा की हे दुरुस्त नाही, पण बाकीचे तर तुमच्या उपयोगात चालू आहेत ना, ते दाखवायचे नाही. त्याच्यानंतर झाडांना ओटे केले ग्रामविकास विद्यालयाच्या, त्यातले काही ओटे चांगल्या स्थितीत होते, काही दुरुस्त करून काही उपयोग नव्हता, ते केलेले नाहीत. त्यांचाच फोटो काढायचा आणि तोच दाखवायचा आणि जे दुरुस्त केले ते अमान्य करायचे. अशा प्रकार खोटा आरोप करणं आम्हाला मान्य नाही आणि गावाला सुद्धा मान्य नाही. गावकऱ्यांना सुद्धा माहिती आहे कोण काय करतं येतं. याचबरोबर जवळजवळ 25 लाख खर्च करून आजपर्यंत संस्थेच्या इतिहासात प्राथमिक आश्रमशाळा वरसाडे तांडा आणि माध्यमिक आश्रमशाळा वरसाडे तांडा या दोघं शाळा चालवल्या जात आहेत. त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना निवासाची स्वतंत्र सोय नव्हती, वर्गामध्येच विद्यार्थी राहत होते. त्या ठिकाणी अर्धा भाग बांधलेला होता, त्याच्यावर दुसरा मजला आपण बांधला आणि वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी कंप्लीट करून दिलं. त्याचबरोबर त्या वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना राहण्याबरोबर सुविधा देण्यासाठी गव्हर्नमेंटकडनं मिळणाऱ्या ग्रँटमधून आपण वॉटर सोलर हीटर सुरू केलं, सोलर लॅम्प लावला. सर्व परिसरामध्ये रात्रीच्या लाईट गेली, खेडा असल्यामुळे लाईट जास्त जाव्या जाते, तर सोलर लॅम्पमुळे त्यांना व्यवस्था केली. त्याचबरोबर प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना बसायला आजपर्यंत एकही बेंच नव्हता. आपण देणगीदार आणि संस्था दोघांनी भागीदारीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला बेंच मिळून एवढे 75 बेंच विकत घेऊन विद्यार्थ्यांनी बसण्याची व्यवस्था केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गरम पाणी मिळेल यासाठी सोलर वॉटर हीटर सुरू केलं.
दर आठवड्यातून 2 वेळा विद्यार्थ्यांना कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन बसवलं. यासाठी बँकेची सुद्धा मदत घेतली. बँकेकडून सुद्धा काही पैसा आपण उपलब्ध केला आणि बँकेने ती देणगी रूपाने काही वस्तू आपल्याला पुरवल्या. त्याचबरोबर गव्हर्नमेंटकडून संपूर्ण विद्यार्थ्यांना खेळाचं साहित्य सुद्धा अवेलेबल करून दिलं आणि त्या विद्यार्थ्यांना चांगली गुणवत्ता मिळवण्यासाठी 2 वर्षात भरपूर प्रयत्न केला. त्याच्यामुळे त्या 1.5 ते 2 वर्षामध्ये प्रयत्न केल्यानंतर आपल्या वरसाडा आश्रम शाळेला सर्व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा, इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम यांच्यामधून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये 2 नंबरचा क्रमांक मिळाला आणि त्याच्याच बक्षीस सुद्धा डिक्लेअर झालेलं आहे. म्हणजे आपण गुणवत्तेच्या बाबतीत त्या शाळेमध्ये जेवढं करू शकता येईल तेवढं केलेलं आहे. कारण या हा झाला त्या शाळेच्या बाबतीतला गुणवत्तेचा प्रश्न. ग्राम विकास विद्यालयाच्या या शाखेच्या गुणवत्तेबाबतचा काय विषय आपल्याला आता बोलतो. कारण की गावातील लोकांचा बऱ्याच लोकांचे या शाळेच्या बाबतीमध्ये गुणवत्तेच्या बाबतीमध्ये जो प्रयत्न करायचा आहे तो आपण करायला सुरुवात केलेली आहे. परंतु हीच मागची राजकीय मंडळी शिक्षकांमध्ये राजकारण आणतात आणि शिक्षकांवर राजकारणातून दबाव टाकतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी चांगलं काम आपल्याला करता येत नाही. परंतु आता तो माजी मुख्याध्यापक त्यांना 100% सहकार्य करत होता. आताचे मुख्याध्यापक आलेले त्यांच्या सहकार्याने त्याच्यावर आपण प्रयत्न करतो आहोत आणि तुम्हाला या शाळेची गुणवत्ता काय आहे आणि कशी होणार या बाबतीत जून नंतर तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतील. त्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत. शिक्षकांच्या कार्यशाळा सुद्धा घेतलेल्या आहेत. शिक्षकांना ट्रेनिंग पण दिलेलं आहे आणि त्या शिक्षकांमार्फत, कारण शिक्षक हेच विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या बाबतीत उंचवू शकतात, त्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन आणि त्यांना अध्यापनाच्या पद्धती, त्यांना लागणाऱ्या अध्यापनासाठी साहित्य याची सगळी उपलब्धता आपण करून देत आहोत. याच्यामध्ये तुमचा जो प्रश्न होता त्या फळ्यांवर उमटत नव्हतं, मग त्या शिक्षकाला दिसत नाही, त्याने लिहिलेलं मागच्या पोराला दिसत नाही, त्याच्यामुळेच आपण ते सगळे फळे दुरुस्त केले, रिपीट केले आणि त्यांना दर 6 महिन्यातून कलर सुद्धा मारतो, ब्लॅकबोर्ड कलर. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना त्याच्यावरच स्पष्ट दिसतं आणि शिक्षकांकडनं काम पण करून घेतो. दुसरा एक विषय, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधी सुटणार शाळेचा? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 100% सुटलेला आहे. विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. आपल्या बोर्डिंग जवळ जी विहीर आहे त्या विहिरीचं पाणी नळांपर्यंत नेण्याची व्यवस्था केली. त्या ठिकाणी मोटर बसवलेली आहे. प्राथमिक शाळेला सुद्धा डायरेक्ट पाणी मिळतं, माध्यमिक शाळेला सुद्धा डायरेक्ट पाणी मिळतं. हा फक्त त्या ठिकाणी जे पाणी आहे ते पिण्यासाठीच वापरलं जातं. इतर साधनासाठी जे पाणी पाहिजे ते न देता आपण परत त्याची व्यवस्था करणार आहोत. पण ते केव्हा करणार आहोत? संडास बाथरूमला 100% पाणी पुरवठ्याचे नळ कनेक्शन देण्याच्या प्रयत्नात आहोत. पण बांधकाम संपल्यानंतर नवीनच जर संडास बाथरूमचं युनिट तयार करायचंय त्याच्यामध्ये त्या सगळ्या सुविधा आपल्या तयार होतील. तुमचं बाकी